ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना वटपौर्णिमा विशेष अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत. उपवासासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट बनणारी आहे आणि तुम्ही यापूर्वी ही रेसिपी अशा पद्धतीने तरी कधीच केली नसेल. एकदा केली ना तर नक्कीच तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पाहू शकता मी शाबूस तांदूळ घेतले आहेत. शाबूस तांदूळ आपण नेहमी कसे भिजवतो अगदी त्याच पद्धतीने भिजवून घेतलेले आहेत. रात्रभर इथे मी शाबूस तांदूळ बघा पाण्यामध्ये भिजवून ठेवला आहे. शाबूस तांदळाच्या अगदी थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे, म्हणजे अगदी मऊसूत असा हा शाबूस तांदूळ भिजला जातो. तोपर्यंत एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये बघा इथे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे ना शक्यतो भाजलेलेच वापरा, म्हणजे चव अजून जास्त अप्रतिम येते. आता इथे आपल्याला एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण जर हा पदार्थ थोडासा तिखट केला ना तर खायला अजून जास्त अप्रतिम लागतो. इथे पाहू शकता अगदी ओबडधोबड असं हे मी वाटून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा अगदी भुगासुद्धा आपल्याला करायचा नाही, अगदी भरभरीत असं हे वाटून घ्यायचं आहे. थोडा वेळ शेंगदाणे आणि मिरची जे आहे ना ते वाटलेलं साईडला ठेवून देऊया आणि आपण जो शाबूस तांदूळ भिजवलं होतं ना तो इथे घेऊया. आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. जितका लागणार ना तितकंच कूट इथे मी वापरणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा शेंगदाण्याचा कूट हे कमी जास्त प्रमाण करू शकता. आता यामध्ये ना 2 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घालायचे आहेत आणि अगदी या पद्धतीने बटाटा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. बटाटा थोडासा गरम आहे ना त्यामुळे मी फोडून ठेवला आहे आणि नंतरनं बटाटा कुस्करून घेणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की ही रेसिपी तुम्हाला इतकी जास्त आवडणार आहे ना, तुम्ही उपवास नसले ना तरीसुद्धा ही रेसिपी बनवून खाल किंवा जेव्हा केव्हा उपवास येईल ना तेव्हा तेव्हा ही रेसिपी बनवून खाणार आहात. बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी पटकनी बनणारी आहे. आता इथे बघा बटाटा आपल्याला छान असं यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं हे मॅश करून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने वड्यांसाठी हे पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. कधीकधी हाताला मिरचीमुळे आगाग होत असेल ना तर तुम्ही हातामध्ये प्लास्टिकची पिशवीसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करू शकता. प्लास्टिकची पिशवी घातल्यामुळे ना अगदी व्यवस्थित आपल्याला मळता येतं आणि हाताची आगसुद्धा होणार नाही. पाहू शकता अगदी व्यवस्थित असे मळून घेते मी. अजिबातच पाण्याचा शिपका वगैरे यामध्ये आपल्याला घालायचं नाही किंवा तेल वगैरेसुद्धा मळताना यामध्ये टाकायचं नाही. कारण की बटाट्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि आपला जो शाबूस तांदूळ आहे ना तो सुद्धा अगदी छान असा भिजलेला आहे. त्यामुळे अजिबातच पाण्याची वगैरे आपल्याला गरज पडणार नाही. इथे पाहू शकता आता जे आपलं पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वड्यांसाठी शाबूस तांदळाच्या पीठ तयार करताना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही यापूर्वी कधी इडली पात्रातला शाबूस तांदळाचा वडा खालता का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. खायला अतिशय कुरकुरीत लागतो, आतून अतिशय सॉफ्ट होतो. एकदा जर केला ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्ही करणार आहात ही मला 100% गॅरंटी आहे आणि तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. हे वडे असे आहेत ना की तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे पुढे की वडे स्टोअर कसे करायचे आहेत ते. आता बघा सगळे वडे आपल्याला अगदी या पद्धतीने थापून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वडे मोठ्या मोठ्या साईजमध्ये करायचे असतील किंवा लहान लहान साईजमध्ये करायचे असेल ना त्यानुसार तुम्ही इथे वडे थापून घ्या. इथे पाहू शकता मी अतिशय मीडियम साईज ठेवलेली आहे. खूप जास्तसुद्धा वडा आपल्याला जाड ठेवायचा नाही, अगदी या पद्धतीने थापायचा आहे. तुम्ही जर खूप जास्त वडा जाड ठेवला ना तर तो मग खूप जास्त कुरकुरीत होत नाही आतून किंवा बाहेरून. त्यामुळे बघा अगदी ही साईज ठेवा, म्हणजे वडा जो आहे ना तो अगदी परफेक्ट होतो आणि अगदी छान फुलतोसुद्धा. आता सगळे वडे इथे मी करून घेतले आहेत आणि अगदी एकसारखे असे झालेले आहेत. तोपर्यंत एका साईडला बघा आता इडली पात्र घेऊया. तुम्ही यापूर्वी नक्कीच कधी इडली पात्रामध्ये वडे केले नसतील. अगदी खायला खमंग लागतात आणि तुम्हाला जर न तळलेले वडे खायचे असतील ना तर तुम्हाला तीसुद्धा मी ट्रिक सांगणार आहे आणि जर तळलेले खायचे असतील ना तर तीसुद्धा ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अगदी या पद्धतीने शाबूस तांदळाचे वडे करून खातील. आता इडली पात्राला ना अगदी थोडं थोडं आपल्याला तेल लावायचं आहे. जर तूप वगैरे आवडत असेल ना तर तूपसुद्धा तुम्ही इथे लावू शकता, म्हणजे तुपाचा खूप छान असा फ्लेवर वड्यांमध्ये येतो. आता बघा सगळीकडून इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इडली करताना तेल लावतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लावायचं आहे.
आणि एक एक वडा ठेवून आपल्याला हा थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने प्रेस करायचा आहे, खूप जास्तसुद्धा दाबायचं नाही. पाहू शकता इथे मी अगदी हलक्या हाताने हा वडा प्रेस करून घेते. अशाच पद्धतीने सगळ्या इडली पात्रामध्ये आपण वडे ठेवून घेऊयात. आता इथे जोपर्यंत मी वडे ठेवते ना, तोपर्यंत एका साईडला गॅसवरती इडली पात्रामध्ये मी पाणीसुद्धा घालून ठेवलं होतं. म्हणजे आपण सुरुवातीला अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर ना इडली पात्रामधलं पाणी जे आहेत ना, ते गरमसुद्धा होतं आणि आपली जी वड्यांची प्रोसेस आहे ना, ती अगदी झटपट होते. त्यामुळे अजिबातच वेळ वगैरेसुद्धा लागत नाही. आता इडली पात्रामधलं पाणीसुद्धा बघा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. 1 ग्लास इतपतच पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि बघा दोन्ही जाळे इथे मी ठेवून घेणार आहे यामध्ये. तुम्ही जर जास्त प्रमाणात केले असेल ना, तर सगळ्या जाळ्यामध्ये ठेवून दिल्या ना तरी चालणार आहे. एक 5 मिनटासाठी फक्त मीडियम गॅसवरती तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे. खूप वेळसुद्धा लागत नाही. अगदी 5 मिनटामध्ये आपले वडे आरामात तयार होतात. आणि नंतर वड्यांचं काय करायचं आहे ना, हे सुद्धा सांगते. तोपर्यंत एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालून घेतले आहेत. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं लिंबूसुद्धा पिळलेलं आहे आणि चवीनं मीठ घातलेलं आहे. आता हे आपल्याला पाणी टाकून अतिशय बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला शाबूस तांदळामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. तुम्हीसुद्धा शाबूस तांदळाचे पीठ मळतानाच मीठ टाका. माझ्याकडून इथे व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. आता आपली जी चटणी आहे ना, ती तयार झालेली आहे. या चटणीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता लाल मिरचीची आणि थोडंसं जिरं वगैरे घालून. एका साईडला चटणी तयार झाली आहे, तोपर्यंत बघा आपले जे वडे आहेत ना, ते सुद्धा अतिशय छान असे वाफवलेले आहेत. आता हे वडे ना, जर कोणाला तेलकट वगैरे खायचं नसेल किंवा तेलकट खायची इच्छा नसेल, पण वडे खायचे आहेत, तर अशा पद्धतीने त्यांना वडे नक्कीच करून द्या. आतपर्यंत अगदी छान असे शिजलेले आहेत, त्यामुळे अजिबातच कच्चे वगैरे राहिले नाही आहेत आणि अतिशय सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत. खिचडीपेक्षा असे वडे केले ना, तर खायला अगदी अप्रतिम लागतात. चटणीसोबत तुम्ही हे वडे ना चुरूनसुद्धा खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतात खायला. आणि जर तुम्हाला हे वडे स्टोअर करायचे असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने हे वडे वाफळून नंतर फ्रीजरमध्ये हे वडे स्टोअर करू शकता, एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वगैरे. 2 दिवस आरामात टिकतात आणि जेव्हा केव्हा तुम्हाला तळायचे आहेत ना, तेव्हा तुम्ही झटपट हे वडे तळू शकता. इथे बघा आता आपले वडे सगळे तयार करून झालेले आहेत. अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आणि आतूनसुद्धा अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत. अजिबातच वेळ वगैरे लागत नाही. अगदी 5 मिनटामध्ये आपला शाबूस तांदळाचा जो वडा आहे ना, तो तयार झालेला आहे. आता इथे ना हे वडे मी तळूनसुद्धा घेणार आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल अगदी छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि नंतर एक एक करून हा वडा यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा आहे. तुम्ही जर या पद्धतीने वडे केले ना, तर तुमचे वडे अजिबातच फुटणार नाही. खूप जणांच्या समस्या असतात की वडे तेलामध्ये टाकल्यावर फुटतो किंवा मग कधी-कधी तेल खूप जास्त पितो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही वडे केले ना, तर अजिबातच तेलामध्ये फुटणार नाही आणि वडा अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी होईल. पुन्हा पुन्हा सांगते, कारण की मी सुद्धा नेहमी याच पद्धतीने वडे करते. मी एकदाच केलते, पण इतके जास्त अप्रतिम झालते ना, की नेहमी याच पद्धतीने करते. आता बघा थोडंसं तेलामध्ये मीठ घातलं आहे. यामुळे काय होतं, जो वडा आहे ना, तो अजिबातच तेलकट वगैरे होत नाही. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा, तुमचे जर वडे तेलकट होत असतील तर. आता मीडियम गॅसवरती हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्त आपल्याला तळतसुद्धा बसायचं नाही. अगदी छान सोनेरी रंग आला की वडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण की हा वडा ना सुरुवातीलाच आतून आपण छान असा शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे या वड्यांना तळायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. आता बघा इथे हे वडे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने जे दुसरे वडे आपण करून घेतले होते ना, वाफळून घेतले होते ना, ते सुद्धा इथे तळून घेऊया. नंतर तुम्हाला इथे मी वडा तोडूनसुद्धा दाखवणार आहे. किती जास्त क्रिस्पी झालेला आहे आणि किती जास्त आतून सॉफ्ट झालेला आहे. तर इथे बघा आता आपले हे सुद्धा वडे तळून झालेले आहेत. वड्यांना रंगसुद्धा अतिशय सुरेख येतो, त्यामुळे नक्कीच करून बघा. आता सगळे वडे तळून झाले आहेत. यासोबत आपण जी चटणी केली होती ना, ती इथे सर्व करूया. तुम्ही यासोबत शेंगदाण्याचं बेसन खाऊ शकता, चटणी अशा पद्धतीची करू शकता किंवा मग दह्यासोबत वगैरेसुद्धा ही चटणी किंवा हे वडे खायला छान लागतात. तुम्ही इथे बघू शकता वडा आतून किती जास्त सॉफ्ट आणि वरून किती जास्त कुरकुरीत झालेला आहे. इथे तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते. खूप जास्त क्रिस्पी झालेला आहे, त्यामुळेच नक्कीच करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.